स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. प्रिशाला एक नवीन वर्ष देवानं दाखवलं. मी असं म्हणेल की हे वर्ष तिच्यासाठी सगळ्यात वेगळं वर्ष आहे. का तर जे देवाचं वचन ऐकून तिची जी ग्रास्पिंग पॉवर किंवा देवाच्या वचनाला प्रतिसाद देण्याची तिची कुवत आहे. वास्तविक या वयामध्ये लेकरं एवढं म्हणावं असं देवाच्या वचनाकडे लक्ष लावू शकत नाही, कारण हे एक तर एज्युकेशन असतं, पुन्हा समज बुद्धी कमी असते. परंतु तिच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आम्हाला कळतं की अगदी मला वाटतं जसे ताई इथं मी आल्यापासून जशी ताई माझ्यासमोर तर 7वीला वगैरे काहीतरी असं झालं त्यास, तर तिला जसं देवाचं वेळ, तर तिच्यानंतर तिच्यामध्ये सेम क्वालिटी यावी याच्यासारखी देवाची कृपा आपल्यावर कोणतीच असू शकत नाही. कारण आम्हाला जर आमची खरी संपत्ती काय असेल तर आमची लेकरं धार्मिकतेमध्ये वाढावी ही आमची खरी संपत्ती, बाकी कोणतीच नाही. मला आठवतं की एक संदेश, लेकरांचा पहिला संदेश मी युट्यूबला टाकला होता आणि त्या युट्यूबच्या संदेशानंतर बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की लेकरं कशी वाढवावीत याचं ज्ञान देवाच्या वचनामध्ये आहे, आणि हे जर ज्ञान आम्हाला फार पूर्वी मिळालं असतं तर कदाचित आमची लेकरं वाम मार्गाला गेली नसते. म्हणजे जीवनातलं वास्तव सत्य. आणि या दिवसामध्ये माणसाला शिक्षण, पैसा, ओळख या गोष्टीच्या द्वारे मानसिक शांती, समाधान किंवा कोणत्याही गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन आम्हाला मिळत नाही. मला परवा आठवतं की एक बाई आणि तिची 1.5 वर्षाची पोरगी ती रडत आहे, आणि ती रडती म्हणून तिला एवढा राग आला की ती वर गेली आणि 3ऱ्या मजल्यावर तिला खाली फेकलं आणि ती खाली रक्ताच्या थाराळीत पडली, पण ती पोरगी मरण म्हणून ती परत वर आली आणि परत वरून तिला खाली फेकून दिलं. मग त्या आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं तर एज्युकेटेड बाई, बेंगलोर मधली बाई, उच्चभ्रू आणि चांगली बाई, परंतु तिने 3दा लेकराला वरून खाली पाडलं आणि ते लेकरू जागेवरती गेलं. 1.5 वर्षाचं. म्हणजे शिक्षण आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, पण तरी सुद्धा का लेकरं सुरक्षित नाही किंवा त्या लेकरांना जगवावं, वाढवावं याविषयी लोकांच्या अंतःकरणामध्ये अशा भावना का येत नाही, याचं कारण त्यांना देवाची ओळख नाही. आणि मला आनंद वाटतो की ताईला असं वाटलं की नाही, माझी पोरगी सोलापूरमध्ये सुरक्षित राहील, तिचं डेअरिंग म्हणावं लागलं नाही का. आपल्या शहरामध्ये सोलापूरमध्ये लोक म्हणतात की कसं पाठवायचं, पण तिला असं वाटलं की इथं जर माझी मुलगी परिपक्व होऊन देवामध्ये वाढायला पाहिजे तर सगळ्यात चांगली जागा ही चर्च आहे, सोलापूरचं चर्च. आणि म्हणून तिला ते आणलं. आणि ती आल्यापासून तिचा प्रत्येक, जर तुम्ही संदेश बघितला, मला बरेच लोक तिच्याशी येऊन सांगतात की ती फार मॅच्युअर्ड आहे आणि ती बोलताना सगळ्यांशी मिळून मिसळून राहते आणि प्रत्येकाची चौकशी करते, प्रत्येकाशी बोलते. मला ते सगळं असं वाटलं की हे ताईचे सगळे गुण तिच्यामध्ये. बरं, हे घडतं का? घडतं का? कारण शास्त्रामध्ये असलेलं की देवाचं लक्ष त्याचं भय धरणाऱ्या लोकांकडे असतं. आणि आनंद वाटतो की या परिवारामध्ये मी जेव्हापासून आलो, आता एवढे परिवार चर्चमध्ये आहेत, एवढे नातेवाईक आहेत, मी सोलापूरमध्ये आल्यावर एवढे नातेवाईक आहेत, एवढे परिवार आहेत, एवढ्या परिवारामध्ये मी वावरतो. पण सगळ्यात जर देवाचं भय बाळगणारा परिवार कोणता असेल तर म्हणजे तुम्हाला चढवत वगैरे नाही, मला ते जमत पण नाही कुणाला चढवणं, पण जे मी ऐकलं, जे मी पाहिलं आणि आज या ठिकाणामध्ये मी थांबत आहे, म्हणजे या लेकरांना लहानपणापासून सगळ्या गोष्टी वाढवत असताना देवाविषयीचं जे भय तुमच्यामध्ये आहे, आणि या देवाविषयीच्या भयानं जिथं देवाचं भय असतं तिथे देवाचं लक्ष त्या परिवाराकडे असतं. जर देवाचं भय नसेल तर त्या परिवाराकडे देव डुंकून पण बघतो, कधीच बघत नाही. आणि या परिवाराने ते केले संस्कार. मी कित्येक वेळा ही लेकरं, आज प्रशांत सगळे किती या लेकरांना बोललो, मोठं केलं, पण मला असं एकदा पण आठवत नाही की त्या आई बापाने कधी गाराने केलं, तक्रार केली की बाबा आमच्या लेकरांना का बोलतो. तसं पाहिलं तर नातं पण लागतं, पाळत पण लागतो. पण हे सगळे भय संस्कार करत करत आम्ही वाढलो, आणि वाढत असताना देवानं विशेष अभिवचन देऊन आम्हाला इथपर्यंत. एक वचन वाचणार होता मी, नीतिसूत्राचं पुस्तक आणि त्याचा 2रा अध्याय आणि 6 पासून फार सुंदर वचन आहे प्रिशासाठी.
कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातनं ज्ञान व सुज्ञता येतात. सरळांसाठी तो यशप्राप्ती सुलभ करतो, सात्विकपणे चालणाऱ्यास तो ढाल आहे. अशासाठी की त्याने नीतिमार्गाचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. धर्म, नीती व सात्विकता अशा सर्व सन्मार्गाची तुला जाणीव होईल, कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करेल आणि विद्या तुझ्या जीवाला रम्य वाटेल. कुणाला फ्रेशाला असं लिहिले. परमेश्वर ज्ञान आपल्या मुखातनं देतो आणि त्याच्या मुखातनं सुज्ञता येते आणि असं सरळांसाठी तो यशप्राप्ती सुलभ करतो. मग आमचं वैशिष्ट्य काय? आम्ही वाकडे नाही, सरळ नाही का? आपण जे आहोत एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, आपल्या मनामध्ये काही नसतं. आम्ही देवाच्या बाबतीमध्ये इतके सरळ लोक आहोत की परमेश्वराच्या वचनानं जसं आम्हाला सांगितलं तसं अंगीकारलं आणि याचा परिणाम आम्ही फायदे तोटे कधीच बघितले नाही. लक्षात घ्या, जीवनामध्ये आम्ही जगत असताना आत्मिक जीवन नेमकं काय आहे की त्याच्यामध्ये फायदे तोट्याचा विचार केला जात नाही. आम्ही जगातल्या लोकांकडे तुम्ही बघितलं तर त्यांचे सगळे संबंध फायदे तोट्यांवरती अवलंबून असतात. ते सरळ मार्ग नाहीये. देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य काय? ते फक्त देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात आणि सरळ मार्गाने चालतात. आणि शास्त्रात काय लिहिलं माहिती का? सरळ जनासाठी यशप्राप्ती सुलभ. आज आमच्याकडे सक्सेस आहे. कोणी जर आमच्याकडे बघितलं तर आमच्याकडे सक्सेस आहे, यश आहे, 100% आमच्याकडे यश. आणि यश आहे म्हणूनच आज रात्री आम्ही इथं उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवू शकतो. समजा आमच्याकडे सक्सेस नसतं, यश नसतं, तर विचार करा आम्ही कशाला प्रार्थना केली असती. पण आमच्या सक्सेसचं कारणच काय? माझ्या देवाच्या बाबतीमध्ये आम्ही सरळ वागलो. लक्षात ठेवा, जीवनामध्ये ते फार महत्वाचं आहे. काही नसलं तरी चालेल, पण परमेश्वराच्या वचनाची सरळता आमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? हे ज्ञान परमेश्वर देतो बरं का. हे कोणाला जगातनं ज्ञान मिळणार नाही. मी तुम्हाला सांगितल्यानं तुम्हाला प्राप्त होणार नाही. मी तुम्हाला शिकवलं म्हणून तुमच्याकडे ते आलं नाही. तुम्ही प्रामाणिकपणे जसं देवाचं वचन आहे तसं ग्रहण केलं आणि देवाच्या वचनाच्या तत्वाच्या बाबतीमध्ये आम्ही कधी तडजोड केली? कधीच नाही, कधीच नाही. या परिवारानं देवाच्या वचनाच्या बाबतीत कधी तडजोड केली नाही. जसं आहे तसं. मला आठवतं की एकदा आणि अशा कठीण प्रसंगामध्ये आम्ही थांबलो, पण त्या कठीण प्रसंगात थांबल्यानंतर मला अण्णांचे प्रत्येक शब्द आठवतात. जे प्रभूची इच्छा असेल ते आपल्या जीवनामध्ये घडणार. इतके आम्ही सरळ आहोत. आम्ही देवाला प्रतिप्रश्न केला नाही की देवा हे आमच्या बाबतीमध्ये असं काय घडतो, आणि आम्ही देवाशी वाद केला नाही, हुज्जत घातली नाही. आणि शास्त्र काय सांगतं? देव असे लोक शोधत असतो. आता विचार करा, स्वर्गामध्ये देव, मला कोणीतरी एकाने प्रश्न केला होता. मला आठवतं एका घरात असंच प्रेरला गेल्यावर आपल्या नातेवाईकांना मला त्यांना कोंडीमध्ये पकडायचं होतं आणि कोंडीत पकडायचं होतं. त्याच त्यांनी विचारलं स्वर्गामध्ये नेमकं काय चालतं, तुम्ही स्वर्गामध्ये देव काय करतो याचं उत्तर मला नाही, किंवा स्वर्गामध्ये काय चालू आहे. म्हणलं दोन गोष्टी चालू आहे. एक तर स्वर्गामध्ये निरंतर आराधना चालू आहे, जिथं आम्ही पाहतो देवदूत असं लिहिलं अर्धा तास निवांत झालं आणि मग तो 7वा शिक्का पडल्यावर अर्धा तास निवांत झालं आणि अनेक जलप्रवाहाचा ध्वनी, प्रचंड मेघगर्जनेचा नाद म्हणतो, हालेलुया. स्वर्गामध्ये आराधना चालू आहे. मग म्हणते स्वर्गामध्ये आराधना चालू आहे तर देव काय करतो? हा प्रश्न. स्वर्गामध्ये आराधना चालली म्हणजे देव नुसता आराधनाच करतो? कारण देव नुसता आराधना, दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, एक राजा, त्या राजासमोर जर समजा नुसतं गाणे चाललेत आणि नाचगाणं चालले तर राजा देश कसा चालवणार? राजाचं नेतृत्व, आता देश चालवायचा राजाला. मग राजा काय करतो? त्याचं मनोरंजन, शेवटी राजा आहे, त्याच्या मनोरंजनासाठी तो काय करतो तर तिथं उपासक, जसं ते गाणारे राजा खुश झाला की त्याला तो मग आपला गळ्यातला हार किंवा त्याच्या काय जे असेल ते बक्षीस देतो. आता हे जे काळ आहे ते फक्त म्हणजे देव या पृथ्वी तलावर दोन गोष्टी करत असतो. एक, उपासक जे आहेत ते उपासक परमेश्वराची सात्विकतेने सरळपणाने उपासना करतात आणि परमेश्वर उपासना झाल्यानंतर सरळपणाचे आशीर्वाद देऊन मोकळं करतो. म्हणजे दोनच गोष्टी करतो. एक, तुमचं सात्विक पण, तुमचं सरळ पण पाहतो, तुमच्या लेकरांचं सरळ पण पाहतो. आणि सरळपणाचे आशीर्वाद कोणते? तर पहिला आशीर्वाद त्याला यश प्राप्ती सुलभ होती. सुलभ यश प्राप्ती. तिला आम्हाला टेन्शनच नाही ती प्रिशाचं पुढं काय.
आणि ताईने आणून ठेवलं म्हणजे नंतर जाताना तर तिला ती लाल दिव्याच्या गाडीतच घेऊन जायचं. तिला यश प्राप्ती देव सुलभ करणार आहे. मुळामध्ये आम्ही देवाकडे तो असं नाही की चर्च मध्ये आम्ही आलो, देवाची आराधना केली, देवाची उपासना केली आणि ती देवाचं वचन ऐकते आणि देवाच्या वचनाकडे कान लावते आणि मग देव म्हणतो हा खूप छान आहे, प्रिशा खूप छान आहे, ते देवाच्या वचनाकडे कान लावते. देव तसं नाही, देव बारकाईने जीवन पाहतो. लक्षात ठेवा, सर्व माणसाचं वैशिष्ट्य काय माहिती का, त्या लोकांच्या डोक्यामध्ये फक्त प्रभू प्रभू त्याचं वचन आणि त्या वचनाप्रमाणे जीवन जगणं एवढं असतं. आणि मग जे लागतं आम्हाला, आता आमची स्ट्रगल जी आहे सक्सेसफुल होण्यासाठी, यश मिळवण्यासाठी आमची धडपड. मग यश मिळवण्यासाठी धडपड असण्यासाठी सरळ मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही ना कोणता. दुसरा मार्ग सक्सेस साठी दुसरा मार्गच नाही. मग सरळ मार्ग, या सरळ तो यश प्राप्त, सरळांसाठी तो यश प्राप्ती सुलभ. म्हणजे जास्त मी तिला आल्याची ट्युशन कुठे लावली, ती कुठं नाही, एवढी बेफिक्र, काही गरज नाही, कारण इतका कॉन्फिडन्स आहे तिला. ज्यानं बोलवलं तो देण्यासाठी समर्थ आहे, ज्यानं बोलवलं तो देण्यासाठी समर्थ आहे. आणि लक्षात ठेवा, माझा एवढा देवावरती विश्वास आहे ना, आणि मी बोलायचं म्हणून काही बोलत नाही, कधीच मी काही बोलायचं म्हणून देवाविषयी पण मी वाढवून चढवून गोष्टी कधी सांगत नाही. कारण काय सांगायचं, काय ज्याच्याविषयी सांगायचं त्यानं स्वतःचं सामर्थ्य ऑलरेडी दाखवलेलंच आहे, अजून काय त्याच्याविषयी मी सांगणार आहे. त्याला काय प्रूव्ह करण्याची गरज, देवाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज काय. हा एवढं मात्र आहे की देव काय आहे हे समजा. आता बघा, तुम्ही एक वस्तू मार्केटमध्ये तुम्ही घ्यायला गेला, लोकांना त्याची माहिती नसते. साधं आपल्याला टीव्ही, जर त्या पूर्वी डब्बा टीव्ही होता, मग त्याच्यानंतर हा आला, मग LCD, आता अजून ते बरंच काही काय आलं. मग टीव्ही तो टीव्हीच आहे ना, पण ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही गेल्यावर बाजारामध्ये म्हटलं आम्हाला टीव्ही पाहिजे, मग ते सांगतात हा किती चांगला आहे. म्हणजे त्याच्यात ऑलरेडी चांगलं पण असतं, पण कोणीतरी दाखवावं लागतं ना, मग ते घरी नेतात ना. तसं देव ऑलरेडी चांगला आहे, सामर्थ्यशाली आहे, मी फक्त प्रूव्ह करून दाखवतोय. आणि त्याचं चांगुलपणाचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला सरळ मार्गाने चालायचं. लक्षात ठेवा, आणि जे सरळ पण तुमचं आहे ना, याचे आशीर्वाद देवानं तुम्हाला भरपूर दिले, याच्या पुढे देत राहणार. लक्षात ठेवा, देवाचं एक वैशिष्ट्य माहिती का, तो एकाच्याच मागे लागतो. आता पृथ्वी तलावरती एवढे लोक होते, पण त्याने अब्रामाचं घर सोडलंच नाही ना. उठसूट अब्रामाला भेटायचा, अब्रामाला धन दिलं, अब्रामाला त्याने गाढवं दिले, अब्रामाला त्याने उंट दिले, अब्रामाला त्याने सोनं चांदी दिलं, आणि अब्रामाचं सगळं जाऊन परत त्याला विचारलं गेलं तुला अजून काय कमी, तो नाही मला मुलगा नाही, घेऊन टाक मुलगा पण. म्हणजे देव एका परिवाराकडे लागल्यावर एवढा लागतो ना. मी तर म्हणतो आपल्या माझ्याकडे पण देव एवढा लागला, जे बांधकाम करताना तर ते पाठवते पैसे. म्हणजे मला कळतं देव एका व्यक्तीकडे लागल्यावर एवढं लागतो. ऋषा, असं वाग ना की देवानं सगळ्या लेकरांपेक्षा तुझ्याकडे लक्ष द्यावं. कशासाठी? सक्सेसफुल व्हावी, उत्तम एक तुझ्या पदावर. आणि असं त्या उच्च पदावरती जाणं, जसं योसेफ वरच्या पदावरती गेल्यावरती तो त्याचं नेचर, त्याचा स्वभाव इतका भारी बनला ना, त्याची भावंड त्याच्याकडे पाहून त्याच्या गळ्यात पडून रडतात आणि म्हणतात आम्ही तुझ्याशी नीट वर्तन केलं नाही, तर तो वाईट वाटून घेऊ नका. परमेश्वराची योजना होती मी तुमच्या पुढे जावं. देवाची इच्छा हीच आहे, प्रत्येक योसेफ पुढे जावं, प्रत्येक योसेफ पुढे, प्रत्येक प्रिशा नावाच्या व्यक्तीनं पुढे जावं. देवाची अपेक्षा आहे. आणि म्हणून काय करायचं? सरळ मार्गाने चाल, दुसरं काही नाही. डोक्यामध्ये फक्त देवाचं वचन, देवाचं वचन, देवाचं मंदिर, बाकीच्या कोणत्याच गोष्टी डोक्यामध्ये कधी आला नाही तर सक्सेस फक्त तुझंच असणार आहे, यश तुझ्याकडे असणार. आणि हे बोलतंय कोण? मी सुरुवातीला मला वाटतं ते वचन, साव्या वचनाचं वाचन का करायला लावलं? कारण परमेश्वर देतो, त्याच्या मुखातनं ज्ञान, त्याच्या मुखातनं सुज्ञता येतो. आणि सरळांसाठी कोण? तो म्हणजे परमेश्वर. आता सक्सेस तिचं बायजू पण करणार नाही, बायजूच पण करणार नाही. बायजूच एक माध्यम आहे. आता या आम्ही पाहतो की जेव्हा हिजकिया राजा आजारी पडला, मग संदेश आला, त्याला म्हटलं आपल्या घराची निर्वाह कर. आणि तसं बोलल्यावर तो मग पश्चाताप केला, तो रडला. मग तेवढ्यामध्ये पश्चाताप केल्यावर देवानं त्या संदेशाला पाठवलं, म्हटलं जा त्याला सांग तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलं. आता तसं बोलल्यानंतर तो संदेशला येतो आणि अंजिराच्या पानाची चांदकी करून त्याच्या जखमीला लावतो. आता देवाने 15 वर्ष वाढवलं, हे कशाला अजून प्रोसेस करायला पाहिजे? म्हणजे कोण तर माध्यम असतं. तुझ्यासाठी बायजूस माध्यम आहे, पण सक्सेस मात्र देव देणार. तुझ्यासाठी माध्यम कदाचित हा परिवार असेल, कदाचित चर्च असेल, परंतु चर्च पण नाही, चर्च मधला देव महत्वाचा आहे. मी त्या बिल्डिंगलाही नाही महत्व देत.
मी पण त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स नाही. मला माहिती माझं का मी गाढवाचं जागा आहे, तसं देव माझ्या मुखातनं शब्द घालतो. इथं वाचलं ना सुरुवातीला, ज्ञान परमेश्वरापासून आहे. यशस्वी होण्याचं ज्ञान परमेश्वरापासून. आता परमेश्वर हे ज्ञान कुणाकडनं? देव स्वतः तर खाली येणार नाही, तो मला शिकवत बसणार नाही. मग तो काय करतो? आता जसं आम्ही पाहतो तिला ट्युशन आहे आणि ते बायजूचे सर कुठं राहतात ते पण माहित नाही आम्हाला. तिथून ती फक्त लॅपटॉप काय हे घेते, काय टॅब घेते आणि त्या टॅबवर मग सर कुठे आहेत ते तिथे आहेत आणि टॅब तिच्या हातामध्ये. तसं हे टॅब आहे, तुम्ही फक्त त्याच्यावर घेणार, पण जे शिकवतात ते खूप भारी आहेत. का? आमचा देव आमच्याकडे उत्तम शिक्षण देतो, ते घडवतो. म्हणून देवापासून घडणं फार गरजेचं आहे. आणि मला माझी तर या आत्ताच्या पिढीला, एक पिढी तर आता मी तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करत आहे, 3 पिढ्या माझ्या डोळ्यासमोर आहेत, पण ह्या तिसऱ्या पिढीकडनं मला इतकी मोठी अपेक्षा आहेत ना, या तिसऱ्या पिढीकडनं देव इतकं अद्भुत काम, बिझनेसमॅन, मोठमोठे उच्च पदाचे अधिकारी हे सगळे घडतील. मला त्या बिल्डिंग मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं काही नाही, पण पिढ्यांकडनं माझी अपेक्षा आहे देव जे बोलतो ते घडवून यावं. आणि लक्षात ठेवा, आजपर्यंत आपण जे जे देवानं बोललं ते घडवून आणलं, आपल्या डोळ्यानं पाहिलं, मग काय हा विश्वास नाही का प्रिशाला पण देव घडवणार आहे? असंच वचन नाहीये हे, कोणतीच गोष्ट, कोणताही संदेश एक्झॅक्टली आणि असंच देवानं वाटलं की सांगावं. देव घडवून आणतो, देवाला घडवायचं असतं ते, आणि ते घडवत असताना प्रभू त्या प्रकारचं काम करत असतो. आज सकाळी मला एका सिस्टरचा फोन आला, ते म्हणले की बरेच वर्षापासून देवाच्या वचनाचा शोध घेत असताना अचानक 3 महिन्यापासून देवाचं वचन आणि युट्यूबच्या माध्यमातून मी ऐकलं आणि खूप डॉक्टर केले आणि खूप लोकांकडे खूप औषध उपचार केले, परंतु माझ्या पायाची जखम आणि दुखणं ते कधीच बरं होत नव्हतं. पण त्याविषयी तुम्ही देवाच्या वचनातून विश्वासा संबंधानं जे बोलला आणि तुम्ही विश्वास ठेवून आता तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो, आज तेवढा एक शब्द बोलला, मी ते स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर तर क्षणापासून मला जाणवलं माझी जखम पण बरी होत आणि मी चालायला पण लागले. आता मी जिनावर चढून वर आले, तुम्हाला साक्ष सांगण्यासाठी फोन केला. लक्षात ठेवा, कोणता संदेश देव असा देत नाही, त्याला माहिती असते कुणाची गरज काय आहे. तसं प्रिशाची गरज जाणून प्रिशासाठी अभिवचन देव देतो, तुझी यश प्राप्ती सुलभ होणार आहे. सुलभ म्हणजे कळतं का? इझिली. तिला मराठी शब्द नाही समजला, नाही पोरांना पेपर कसा गेला? इझी. ज्यावेळेस तू एकदा त्या लेवलला पोचशील ना, तर तू इझिली वर आले, इझिली वर आले. आणि कोणी आणलं? देवानं आणलं. देव तुझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि लक्षात ठेव, ज्या वंशातनं, ज्या पिढ्यांमधनं तू आलेली, त्या पिढ्यांमधलं ब्लड जे आहे ना, ते ब्लड प्रभूनं शुद्ध केलेलं ब्लड आहे, की ज्याच्यामध्ये देवाच्या वचनाचं ज्ञान आणि देवाच्या वचनाची भरपुरी आणि देवाच्या वचनाचं अनुसरण आहे. आणि जिथं देवाच्या वचनाचं अनुसरण आहे तिथं देवाचे आशीर्वाद देव मोकळ्या हाताने सोडत असतो. मोकळ्या हाताने समजतं का? फ्रीली, फ्री हँड. म्हणजे काही पण देताना देव विचार करत नाही. बुद्धी देताना, मग खालच्या वचनामध्ये मला असं वाटतंय आपण वाचलं तर कळतं ना, सरळांसाठी यश प्राप्त होती, सात्विकपणे चालणाऱ्या काय येतो, कशासाठी? अशासाठी की त्यानं नीती मार्गाचे रक्षण करावं. म्हणजे आता तो नुसतं म्हणतो तुला यश प्राप्ती देणार नाही, तर ढालीसारखं मी तुझ्या बरोबर चालणार आहे. तू टेन्शन घेऊ नको ताई. आता एक आई म्हणून मला माहितीये, आई बनणं आणि मुलीची काळजी डोक्यामध्ये असणं, आणि मला माहितीये, मला नाही वाटत ती कधी रात्री तिला असं प्रिशाची किंवा तिची आठवण आल्यानंतर ती सणकून उठतच असं, कारण ती आई. आणि प्रत्येक आईला आपल्या डोक्यामध्ये माझी मुलगी, ती मुलीची आई होणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे बरं का. मुलाची आई होणं सोपं असतं, पण मुलीची आई जी असते ना, त्या आईला एवढ्या गोष्टी असतात, एवढं तणाव, सामाजिक व्यवस्था आपली अशी आहे. पण अशा टायमाला आपल्याला संरक्षण आवश्यक आहे. आणि लक्षात ठेवा, जगामध्ये आमच्या लेकरांचं संरक्षण कोणी करू शकणार नाही, पण माझा परमेश्वर ढालीप्रमाणे पुढे राहतो आणि म्हणतो नीती मार्गाचं रक्षण मी करेल. कोणता मार्ग? नीती मार्गाचं रक्षण म्हणजे काय माहिती का? तिला भरकटू देणार नाही. नीतीच्या मार्गाने मी कसं चालवायचं ते बरोबर मी चालवेल. आणि म्हणून प्रिशाची गॅरंटी देवाच्या वचनामध्ये काय माहिती का? जर देवाकडे तिचं लक्ष आहे तर देव पण तिच्याकडे लक्ष लावून म्हणतो, प्रिशा, कदाचित प्रिशाच्या डोक्यात कधी काय आलं ना, देव स्वतः पवित्र आत्म्याच्या द्वारे तिच्या कानामध्ये बोलेल, याच मार्गाने तुला जायचंय का? तर तू या जगामध्ये एक साधारण मुलगी म्हणून जन्माला आली नाही, तर एक सक्सेसफुल वुमन, सक्सेसफुल गर्ल, एक सक्सेसफुल व्यक्ती म्हणून तुला पुढे जायचंय. आणि ती आठवण तिला प्रभू करून देणार आहे.
चांगली गोष्ट आहे. आज आपण ते रेकॉर्ड करून ठेवत आहे का, तर जेव्हा ती त्या पदावरती चढेल, आजच्या दिवसाचा संदेश ती वर्षानुवर्ष युट्यूबला ऐकेल आणि त्यावेळेस तिला तो संदेश ऐकायला मिळाला, ती म्हणाल पास्टरनं सांगितलं होतं आणि प्रभूनं ते घडवून आणलं, प्रभूनं माझं संरक्षण केलं, प्रभूनं मला पुरवलं. म्हणून लक्ष ठेवा, संदेश जो आहे ना, हा संदेश म्हणून नाही, तर ते आमचं भविष्य असतं, ते आमचं आणि ते आमचं प्रॉफिटिक वर्ड असतं. म्हणजे परमेश्वर ज्या गोष्टी आमच्या जीवनात घडवणार असतो ना, तो कोणाच्या तरी मुखातनं पाठवतो आणि तसं घडवतो. परमेश्वरला काहीतरी घडवायचं असतं आणि घडवताना तो देव काय करतो माहिती काय, आता समजा अचानक जर ती काहीतरी घडली तर तिला वाटेल क्रेडिट सगळं माझं. समजा आता आज मी हा संदेश दिलाच नसता आणि ती भविष्यामध्ये कोणीतरी फार मोठी व्यक्ती झाली असती, मग तिला तो संदेश मी माझ्या बुद्धीने, पण आता तो संदेश युट्यूबला पडल्यावर तिला कळलं मी माझी बुद्धी नाही, ही तर परमेश्वराचा अनुग्रह होता, प्रभूनं माझ्या बाबतीमध्ये घडवलं, योजना केली आणि त्या योजनेप्रमाणे परमेश्वर करत आहे. सगळ्या लेकरांच्या बाबतीमध्ये मी तुमची जी लेकरं आहेत ना, मंडळीमध्ये येणारी कोणती आता सगळीच लेकरं माझी आहेत, चर्चमध्ये सगळीच लेकरं. मी परवा ते एक संदेश फादर डेचा टाकला होता, त्या फादर डेच्या संदेशामध्ये मी एक वाक्य बोललो आणि त्याच्यामध्ये म्हटलं की मी कोणाचा बाप नाही, माझं काही लग्न नाही, मला लेकर नाही. मग तो संदेश एका बाईने तिला एवढं वाईट वाटलं आणि तिने पाठवलं, असं का म्हणता, तुम्हाला लेकर नाही, तुम्ही कुणाचा बाप नाही. अहो आम्ही सगळी तुमची लेकर आहोत का, तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता आणि वाईट मार्गापासून तुम्ही आम्हाला आवडता. म्हणजे लक्षात ठेवा, देवाचं वचन आम्हाला इतकं उत्तम मार्गदर्शक आहे की ते त्या वेळेवर आम्हाला आठवण करून देतं. काय आठवण करून देतं माहिती का, प्रिशाला तो आठवण करून देईल, प्रिशावाळा तू नाईन्थला होती ना, तेव्हा तुझ्यासाठी जो संदेश दिला, या संदेशानं प्रभूला तो प्रथम स्थान दिलं, तुला भरकटू दिलं नाही, वाया जाऊ दिलं नाही, तर मी तुला नीतीच्या मार्गाने चालण्यासाठी मी स्वतः तुझी ढाल बनलो. म्हणजे काय, कदाचित काही गोष्टी आमच्याकडे येतील आम्हाला फसवण्यासाठी, पण ढाल म्हणून प्रभू पुढे येणार आणि सगळ्या धोक्यापासून आम्हाला वाचवणार. तिला वाचवणार प्रभू सगळ्या धोक्यापासून. असं नाही की तिचं जीवन धोक्याने नाही भरलं, तिचं जीवन धोक्यानं भरलेलं आहे, पण आम्हाला तरी चिंता नाही ना. आता प्रभूनं सांगितलं आजच्या दिवसापासून निश्चित परमेश्वर तिची ढाल आहे, परमेश्वर तिचं जाण्यानं सुरक्षित करणार, काही चिंता नाही, कुठल्या गोष्टीची चिंता करणार आहे. आणि लक्षात ठेवा, आज एक ज्या दिवशी ती स्वीकारेल ना, स्वीकारल्यानंतर अजून काय म्हटलं त्याच्या खाली, परमेश्वर अशासाठी की त्याने नीती मार्गाचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. कोणाचा मार्ग, भक्तांचा. जर ती प्रभूची भक्त आहे तर मार्ग सांभाळण्याचं काम देवाचं आहे. म्हणून भक्ती मार्ग म्हणतात, वारकरी लोक म्हणतात भक्ती मार्ग आणि त्यांचा भक्ती मार्ग करत असताना बिचारे पायी एवढ्या लांब जातात. काय त्यांचा खरतर भक्ती मार्ग आहे. अहो आमचा मार्ग तर एकदम सोपा मार्ग आहे, देवाच्या मंदिरामध्ये जाऊन तल्लीन होऊन बाकीच्या कोणत्याच गोष्टी प्रिशा डोक्यात ठेवू नको, फक्त तू आणि तुझा देव. देवाच्या मंदिरात आल्यावर कोणतीच नाही नातेसंबंध, देवाच्या मंदिरात आल्यावर कोणतंच नातं नाही, देव आणि मी एवढंच नातं, बाकी कोणतं नातं नाही. आणि जेव्हा आम्ही पाहतो, जेव्हा शमूएल त्या आईनं त्या मंदिरामध्ये आणून सोडून दिला, आता बघा त्याची आई प्रतिवर्षी त्याच्यासाठी जागा आणत होती. मग आता विचार करा, जेव्हा ती आई, आता लहान मुलगा आहे, तो 9 वर्षाचा मुलगा आहे, त्याला आणून सोडलंय, 9 वर्षाचा मुलगा, त्याची आई दरवर्षी जागा घेऊन येते. मग जाताना त्याने रडलं पाहिजे, नातं आहे त्याचं, त्याने म्हटलं पाहिजे आई तुम्हाला इथं टाकलं आणि तुम्ही तिकडे राहता, पण त्याने म्हटलं हे नातं नाही, माझं आणि देवाचं नातं, हे नातं, हे भक्ती मार्ग नेमका काय की वैयक्तिक देवाचं नातं. ही सगळी नाती जी ना ती लिमिटेड आहे, त्याला मर्यादा आहे, आणि सगळी नाती कायमस्वरूपी तुम्हाला प्रोटेक्शन देऊ शकत नाही. पण एक नातं जे आहे ते नातं काय सांगतं, तो अग्नीतनं चालशील त्यावेळेस ते तुला जाळणार नाही, जलातनं चालशील त्यावेळेस तुला बुडवणार नाही, इतकं मजबूत नातं आहे. काही नाती जी आहेत ना, ही नाती आम्हाला आणि आमच्या संकटामध्ये कधीच येणार नाही, पण बायबल सांगतो इतकं जबरदस्त नातं आहे ना, तू हाक मारशील तेव्हा मी तुझ्या जवळ असेल. काय नातं आहे देवाचं. हा भक्ती मार्गाचा सगळ्यात मोठा लाभ आहे. मनुष्य बोल्ड कधी बनतो माहितीये का, एक निर्भीड जीवन. माझ्या जीवनाचं सिक्रेट काय, मी निर्भीड आहे, मी कधीच घाबरत नाही, कधीच नाही घाबरत, कोणत्याच गोष्टीला नाही घाबरत. आणि का घाबरत नाही माहिती का, मला माहिती मी जिथं कुठं जाईल तिथं देव माझ्या संगती असेल, कुठं पण जाईल तिथं मला भीती नसते की नाही बाबा आता पुढं माझं कसं होणार, नाही हे डोक्यात कधी नसतं. का, कारण ज्यानं माझा हात आपल्या हातात, मी नाही हात दिला पण त्यानं घेतला माझा हात,
मी तर किती वेळा हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला धरून ठेव, नाही मला तो पाहिजे. तसं एकदा भक्ती मार्गामध्ये अडकलं ना, भक्तीमध्ये चाललं ना, देव आपला हात हातामध्ये घेतो. आणि हातामध्ये हात घेतो म्हणजे काय माहिती का, जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा खांद्यावर घेतो. हातात हात घेण्याचं वैशिष्ट्य देवाचं काय माहिती का, अहो आम्ही तर हात सोडू, देव नाही हात सोडत. मग कधी कधी आम्हाला, देवा आम्ही कठीण मार्गात चाललो, कुठे आहे? अरे तुम्ही नाही चालला, मी चाललो, मी खांद्यावर घेतलंय तुम्हाला, खांद्यावर घेऊन चालतो. आणि म्हणून हे सगळ्यात उत्तम काय, देवाच्या मार्गामध्ये टिकून राहणं. आणि तिला ते आवडतं, वर्शिप करणं, आराधना करणं, देवाचं वचन ऐकणं. आणि ती बाकीच्या लोकांचा काही विचार करत नाही. तिला एकच कळतं, आज मी देवाच्या घरात गेले, सारं चित्त देवाकडे. देव काय बोलतो की ती कधीच म्हणत नाही पाळत बोलतो, तिला कळतं देव बोललेला आहे. आणि तिचं अंतःकरण देवाशी एकरूप झालेलं आहे. आणि या विचार करा, जर एवढीशा वयामध्ये एवढं अटॅचमेंट तिची देवाकडे असेल, देव तिला कधी सोडेल का? 100% नाही सोडणार. त्या लेकरांची देवाची अटॅचमेंट असते ना. मी कालच बोलतो, देव त्या रामूच्या पोरीचा संदेश होता, त्यात सांगितलं की देवानं ती साक्षी का दिली त्या ठिकाणामध्ये, या साक्षीला का दिलं? तसं प्रिशाला देवानं सूर्यवंशी परिवारामध्ये देण्याचं कारण काय? त्याचं कारण पवित्र शास्त्रामध्ये येशून सांगितलं, बालकास मज्जळ येऊ द्या का, त्यास मना करू नका स्वर्गाचं राज्य. म्हणजे येशूला वाटलं की बालक माझ्याजवळ यायला पाहिजे. मग आता प्रिशाला सूर्यवंशी परिवारामध्ये दिलं म्हणजे देवाला तिच्या जवळ यायचंय. आता सूर्यवंशी परिवारामध्ये येण्याचं माध्यम कोणतं? प्रिशाला भेटायसाठी. त्याला माहिती मोठे नाही भेटणार, पण प्रिशा पटकन भेटेल. आणि सिद्ध करून दाखवलं. शमूएल देवाच्या मंदिरामध्ये निजला, त्या देवाची वाणी आली. एली याजक, त्याला माहिती होतं देव बोलत आहे, तरी तो शमूएलला म्हणतो की नाही देव तुझ्याशी बोलत आहे. पण तो नाही गेला भेटायला. देव बोलत आहे, तो नाही गेला भेटायला. मग भेटायला कोण गेलं? शमूएल. बोल देवा, तुझा दास ऐकत आहे. म्हणजे देव लेकरांच्या माध्यमातून पालकांना भेटत असतो. पालकांना भेटतो, परिवाराला भेटतो. कशासाठी? की त्याला माहितीये परिवारामध्ये. म्हणून तर असलं त्या दाविदानं कराचा कोष आणायचा कसा विचारलं, चौकशी केली. अरे ते म्हणले बलिष्ठांनी कसा कराचा कोष नेला? ते म्हणले त्यांनी नेला एक व्यालेली गाय, तिचं वासरू घेतलं आणि वासराला पुढे ओढलं आणि कराचा कोष बैल झोपण्याच्या ऐवजी त्याला गाय झोपली आणि कराचा कोष त्याच्यात ठेवलं. वासरू ओढलं की ते गाय आपोआप ते कराचा कोष घेऊन मागे गेले. ते देवाला पण ते माहितीये. तो काय करतो माहिती का? पहिल्यांदा लेकरांचा ताबा घेतो. लेकरांचा ताबा घेतला की आपोआप आई वडील देवामध्ये येतात. असं देवाचं सूत्र आहे. आणि म्हणून बायबल काय सांगतो माहिती का? भक्ती मार्गाचा, भक्तांचा मार्ग सांभाळावा. आणि भक्तांचा मार्ग सांभाळत असताना धर्म, नीती, सात्विकता अशा सर्व सन्मार्गाची म्हणजे जाणीव कोण करून देतो? आता प्रीतमला ताईला तिची काळजी करायची गरज नाही. तिने देवाला स्वीकारलं. परमेश्वर काय म्हणतो? मी तुझं रक्षण करणार आणि धर्म काय ते मी तुला जाणीव करून देणार. तुम्हाला नाही धर्म शिकवायची गरज आहे. एक दिवस येईल तेच तुम्हाला शिकवतील. लेकर शिकवतील तुम्हाला. कारण का? परमेश्वर जसं तो एली याजक त्याने विचारतो, शमूएलला म्हणतो काय देव बोलला मला सांगायला. त्यास परमेश्वर म्हणतो शमूएलला असं सांग, देव असं बोलला, ऐकेल त्याचे कान भारावून जातील. एवढ्याशा छोट्या बाळाला तू सांगतो इतकं मोठं रहस्य. त्या एली याजकाला सांग, देव असं काही करणारे कान भारावून जातील. म्हणजे एवढं ज्ञान की एली याजकाला सुद्धा धडकी भरली. लक्षात ठेवा, प्रिशा नीतीच्या मार्गाने चालताना धर्म काय ते प्रभू तिला शिकवणार. मी पण नाही शिकू शकणार. एकदा इतकं जाईल ना ते देवाच्या वचनामध्ये बुडून, मला तर तिच्याकडनं ते सिम्पटम्स दिसतात. एक दिवशी ती अशी येईल. मी तर म्हणतो जॉईस मेर सारखं तिने व्हावं की तिने बोलावं. पुष्कळ लेकरांना, पुष्कळ मुलींना देवाच्या वचनात. नुसतंच तू काही शिक्षण करत नाही, पण इतकं प्रभावी वचन तुझ्या मुखातनं देवानं बाहेर काढावं की पुष्कांचं जीवन बदललं. अहो बाकीचे लोक तर मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, पण सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आता तुम्हाला कळत असेल. आज जर आपण वचन महाराष्ट्रामध्ये फिरतो ना, त्यास कळलं सगळ्यात उत्तम ज्ञान जर कोणतं असेल तर वरचं ज्ञान आहे. आणि सगळ्यात मोठी सेवा कोणती असेल तर प्रभूची सेवा. त्याच्यासारखी सेवाच नाही दुसरी कोणती. आणि म्हणून प्रभूच्या हातामध्ये पडताना तो धर्म पण तुम्हाला शिकवणार. काय शिकवणार आहे? धर्म, अजून नीती पण. नीती म्हणजे काय माहिती का? बरेच लोक म्हणतात त्यांची नीती साफ नाही. म्हणजे काय? वागणं. नीती म्हणजे वागणं. नीती म्हणजे वागणं आहे बरं का. नीती म्हणजे बरेच लोक नीती सूत्र वाचायचं म्हणजे नीती सुधर. कशी सुधर? वाचल्याने सुधरते. नीती म्हणजे वागणं आहे, वर्तन आहे. आणि बायबल काय सांगतो माहिती का? मी कसं वर्तन करावं, नीती कशी राखावी, म्हणजे विचार कसे चांगले असावे. नीती म्हणजे तुमचे विचार आहे आणि विचारामध्ये वर्तन आहे. एक व्यक्तीला जर चांगलं वागायचं, पहिले त्याला त्या विचारांमध्ये परिपक्वता यायला पाहिजे ना.
एखाद्याला खून करायचा तर पहिल्यांदा खून करण्याच्या योजना डोक्यामध्ये तयार कराव्या लागतात. असं नाही जाऊन कोणी तर जाऊन बस कर त्याला मारून येतं. आधी डोक्यामध्ये प्लॅनिंग होतं, मग तो म्हणतो नाही मारून टाकायचं. चोरी करायची रेखी करावी लागते, जाऊन ते घराचं मालक आहे का नाही आणि तो कधी जाणार आहे, किती वेळा येतो तो, मग त्याचे विचार ठरले जातात. अमक्याला घरात कोण नसतं, मग जाऊन घर फोडायचं. मग आता देव काय म्हणतो माहिती का, मी तुम्हाला नीती दाखवेल. म्हणजे काय, तुमचे विचारच भरकटू देणार नाही, विचारच भरकटू देणार नाही ना. म्हणून त्याने म्हटलं परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तुम्हाला काही उणं पडणार नाही. आणि म्हटलं तो त्याच्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. अभ्यंग करतो म्हणजे कशासाठी, ज्या घोंगावणाऱ्या माशा आहेत ना, या माशा डोक्यात मेंढरांच्या जाऊन त्यांची झोप तुटू नये याच्यासाठी तो काय करतो, तेल लावतो. आणि तेल लावल्याबरोबर माशा भोंगवत नाही आणि मेंढर शांत झोपतात. तसं देव तिच्या बाबतीमध्ये तू काळजी करू नको, तुला नीतीचा मार्ग कठीण वाटणार नाही का, नीती देव शिकवणार आहे, देव शिकवणार आहे. आणि म्हणून प्रिशाचं जसं जसं ती मोठी होईल ना, तसं तसं तिच्यामधले पेशन्स, तिच्यामधलं नीतिमत्व, तिच्यामधलं आणि व्यवहार, मानवी व्यवहार जो आहे ना, तो इतका परिपक्व व्यक्तीसारखा असेल. मी सांगतो तुम्हाला, 100% सांगतो की तिचं जर वागणं आहे ना, त्या वागण्यामध्ये दिवसेंदिवस परिपक्वता येणार आहे. आणि थोड्या दिवसानंतर ती मोठ्यांना पण समजावून चालेल करू शकते जर देवाचं मार्ग आम्हाला. म्हणून आम्ही पाहतो या एवढीशा शमूएलानं एली याजकाला ज्ञान सांगितलं. आज कुठं आम्ही, एली याजकाला ज्ञान सांगणारा शमूएल होता, 9 वर्षाचा होता. आणि 9 वर्ष देवाने त्याला सांगितलं एलीला काढून मी तुला नेमतो. 9 वर्षाचा शमूएल, देव त्याच्याशी बोलतो. आणि म्हणून नीती, आणखी काय म्हटलं त्याने, नीती व सात्विकता. सात्विकता म्हणजे शुद्ध जीवन. सात्विकता म्हणजे शुद्ध जीवन बरं का. सात्विकता म्हणजे ज्याला असं पाहतो की जेव्हा आपण तांदूळ गहू आणतो ना, त्याला पाखडतो का, तर त्याच्यातला कचरा आहे तो निघून जातो, त्याला सात्विक म्हटलेले, कचरा असलेले जीवन नाही. तसं देव तुला पाखडे नको असणाऱ्या गोष्टी आपोआप काढून टाकेल, काही गरज लागणार नाही. जे प्रभूला आवडतं तेवढंच ठेवणार आहे. आणि ते करत असताना तो पाखडणार आहे. कधी कधी देवाचं वचन येणार, वचनानं पाखडणार, सांगणारी गोष्ट चुकीची, या गोष्टी आपल्यामध्ये नसाव्यात. आता देव पहा, कोणतीच गोष्ट माणसाला सोडू वाटत नसते. तुम्ही किती पण डोकं आपटलं ना, तर सोडण्यासाठी जे अंतकरण लागतं ना, ते अंतकरण देवाने दिल्याशिवाय नाही होत, कधीच ते होत नाही बरं का. पेत्र म्हटलं नाही का, तो नाही मी तुझ्यावर मारायला तयार आहे, सगळे सोडून गेले तर मी तुला सोडणार नाही. आता एवढे मोठे मोठे डायलॉग त्यांनी मारले, पण तो म्हटलं नाही, मला माहिती तुझा स्वभाव, कोंबडा हरवण्यापूर्वी 3दा तुम्हाला नाकारशील. त्याच्या पलीकडे जाऊन तो काय म्हणतो माहिती का, पण असा पण प्रसंग येणार आहे ज्या वेळेस तुला चालणं होणार नाही, तू म्हातारा होशील आणि तुला जाणवणार नाही, त्यास कोणीतरी येऊन तुला हाताला धरून घेऊन जाईल. देवाला ते पण माहिती आहे. म्हणजे एक काळ असा असेल की तू आता एवढी प्रौढी मारतो पण तुला होणार नाही, पण जेव्हा मी ठरवेल त्यास तू म्हातारा झाला तरी मी तुला, म्हणजे देव ठरवतो नीतीचा मार्ग कसा, ते तुम्हाला नाही जमणार. आता लाख मी तिच्याशी बोललो, ते मला होतं म्हणून नाही, देव घडवणार आहे ते. देवाला ताकद देव पुरवतो ना एखाद्या व्यक्तीला. आता पेत्रनं 3दा नाकारलं तरी त्या पेत्रला 3दा नाकारल्यावर सगळेजण त्यांनी विचार केला असेल शिव्या दिलेल्या, आणि मग सगळ्यांच्या मनामध्ये पण त्याला काही येशूला शिव्या दिल्या, ते बडाई मारली त्या दिवशी, आणि मी सोडणार नाही म्हटलं, आणि याने शिव्या दिल्या. मग येशू पुनरुत्थान झाल्यावर म्हटलं जाऊन पेत्रला सांगा मी उठलो बरं का. आता पेत्रला जाऊन सांगा हे उठलो, हा शब्द त्यांनी बोलल्याबरोबर हा पेत्र उठला, 3 लोकांसमोर नाकारलं, 3000चं तारण. म्हणजे देव उठवतो त्याच्यापेक्षा अद्भुत अशा गोष्टी घडवतो. ही प्रभूची कृपा आहे, प्रभूची दया आहे, आणि ती दया आम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. त्याच्या खालच्या वचनामध्ये काय म्हटलं, धर्मनीती, कारण धर्मनीती व सात्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव पडेल. हे सन्मार्ग आहे. या मार्गानं, कोणत्या मार्गानं, धर्माच्या मार्गाने चालायचंय. लेकरांनो, देवाच्या वचनानुसार चाल, देवाच्या वचनानुसार, बाकी कशात नाही. मला आनंद वाटतो शालोमचा. एवढ्या वयामध्ये त्याला ते कळतं, त्याच्या बापाने त्याला सांगितलं पगार झाला की दशांश द्यायला तिकडे यायचं, आणि तो बरोबर त्याला तिथं मला शोधत मी सापडलो नाही तर वर येतो तिथं, आणि ते दशांशाचं पाकिट एकदम सुंदर. म्हटलं अरे यांना किती लवकर ती सवय लागलेली आहे का, तर त्याच्या प्रशांतच्या वडिलांनी त्यांना शिकवलं, प्रशांतने त्याच्या पोराला शिकवलं, आणि आता हा सन्मार्गानं तुम्ही चालला, हा तर यशाचा मार्ग आहे ना, सक्सेसफुल होण्याचा. आज तो ते हॉटेल, उद्या तो मालक होणार आहे त्या हॉटेलचा. हे माझं स्वप्न आहे त्याच्यासाठी. का तो त्या ठिकाणामध्ये त्याचं 7,000 पेमेंट नाही, एक दिवस त्याच्याकडे ते 7 लाख 70 लाख 7 कोटी किती मालक होईल मी सांगू. आता मी काम मर्यादा ते त्याला देऊ, कारण मी देव नाही की त्याला मर्यादा द्यायला, देवाकडे मर्यादा आहे. एक दिवस येईल की तो शालोम सुद्धा आणि ही सगळीच लेकर, आता तिचा वाढदिवस म्हणून काय फक्त तिच्याविषयीच बोलू का,
मला उदाहरण देताना ते सांगावं लागणार आहे की तुम्ही ज्या धर्माच्या मार्गाने तुम्ही चालताना हा धर्माचा मार्ग तुम्हाला सर्वोच्च शिखरावरती न्यायचा. म्हणून आमच्या लेखनामध्ये त्या गोष्टी आवश्यक आहे. जसं शिक्षण आम्ही म्हणतो शिक्षणा संबंधाने अग्रेसिव्ह आहे, तसं आम्ही देवाच्या वचना संबंधाने अग्रेसिव्ह असलं पाहिजे. या सन्मार्गाने तुला घेऊन जाईल. आणि मग काय म्हटलं 10व्या वचनामध्ये, कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील आणि विद्या तुझ्या जीवाला रम्य वाटेल. ज्ञान तुझ्या चित्तामध्ये प्रवेश. आता ज्ञान आणि विद्या दोन गोष्टी आहेत बरं का. ज्ञान हे देवाच्या वचनाचं आणि विद्या हे तुमचं शिक्षण. विद्यार्जन असं म्हणतो. जेव्हा देवाची लेकरं नीती आणि धर्म यांना घेऊन चालतात त्यास देव ज्ञान देतो. कसलं ज्ञान? वागायचं कसं याचं ज्ञान देतो. सन्मार्गाने कसं चालवायचं. आणि विद्या म्हणजे काय? शिक्षण. म्हणजे असं नाही की देवाच्या मार्गामध्ये चालल्यावर शिक्षण होत नाही. बरेच लोकांना असं वाटतं की मुळामध्ये ज्याची बुद्धी चालत नाही म्हणून शास्त्रामध्ये लिहिलं ज्ञानानं कोणी कोणी असेल तर त्यांनी देवाजवळ यावं. मग देव ज्ञान देतो. आता बघा असं मला कसं किती वेळ सांगा कसं सांगा मोठा प्रश्न पडतो. सगळे प्रेषित अडाणी होते आणि ज्यावेळेस ते माडीवरती 120 लोक एकत्र जमले, पवित्र आत्मा त्याच्यातनं आले, तर एकाला पण कुठली भाषा येत नव्हती. पण पवित्र आत्मा आल्यावर ते सगळे म्हटल्यावर हे अडाणी अशिक्षित आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलतात कसं? का तर पवित्र आत्मा आला आणि त्याने त्या भाषा दिल्या, म्हणजे ज्ञान दिलं, विद्या दिली. जेव्हा आमच्याकडे पवित्र आत्मा देवाचा आत्मा येतो ना त्यास आमच्या सगळ्या विद्या आम्हाला अवगत असतात. म्हणून तिच्याविषयी काळजी करू नका. तिने काय बनायचंय ना ते देवाला ठरवायला सांगायचं. देवा तुला काय बनवायचं बनव. आता तिच्या डोक्यात तुमचं मेडिकल असेल, अमुक असेल, तमक असेल. देवाला तिला काय बनवायचं? कलेक्टर बनवायचं असेल, तिला अजून डॉक्टर बनवायचं असेल, कदाचित तिला मोठं काहीतरी आणखीन बनवायचं असेल. पण प्रभूला जे बनवायचं ते बनवणार आहे. पण चालताना आमची प्रार्थना असली पाहिजे, देवा आमच्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे चालव. आणि तिची पण प्रार्थना असली पाहिजे. नाही देवा मला माझं, माझ्या मम्मी पप्पाचं, माझ्या कोणाचं नाही, पण मला तुझ्या इच्छेप्रमाणेच घडायचं, तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि बायबल काय सांगतो माहिती का? देवाची धार्मिका संबंधाने इच्छा शुभ असते. शुभ म्हणजे कळतं का तुम्हाला? चांगली, एकदम बेस्ट. कदाचित आपल्याला तो शब्द आपल्याला शुभ विवाह वगैरे ते कळतं, ते काही चांगलं नसतं नाही का शुभ विवाह. ते बघितलं तर आम्हाला शुभ काहीच नसतं त्याच्यामध्ये, पण आम्ही म्हणतो शुभ विवाह, पण ते शुभ नाही. देवाची जी शुभ इच्छा म्हणजे काय माहिती का? देवाच्या शुभ मध्ये अशुभ काहीच नसतं. सगळं चांगलं 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 चांगलं. मग विचार करा, आता प्रिशा देवाच्या इच्छे, देवाला म्हणते तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तर देव म्हणतो माझ्या इच्छेप्रमाणे. योसेफला त्यानं सांगितलं 11 पेंड्याने तुला नमन करावं, 11 तारे सूर्य चंद्र यांना नमन करावं. का? योसेफ देवाचं ऐकणारा व्यक्ती होता. प्रिशानं देवाचं ऐकलं तर देव तिच्या जीवनामध्ये एवढे आशीर्वाद पाठवेल की ते आशीर्वादाची गणती ना ताईला करता येणार, ना प्रीतमला करता येणार, ना मला करता येणार नाही. मी तर नुसतं बघत राहिलं, अरे बापरे प्रिशाला देवानं काय घडवलं, काय घडवलं. आणि असं वाटलं की हा संदेश जो आहे ना, हा संदेश मला त्यावेळेस आठवेल आणि त्यास मी स्वतःची पाठ तुटून घेईल. देव बोलला ते मी बोललो, मी चुकीचं काही बोललो नाही. प्रभूनं माझ्या मुखातनं बदलून घेतलं आणि त्या दिवशी त्या ठिकाणामध्ये गेल्यावर मला अनुभव येईल, अरे खरोखर हा संदेश मी मानवी प्रेरणेने दिला नाही, हा पवित्र आत्म्यानं देवानं मला दिला आणि तो संदेश मी दिला आणि प्रभूनं पूर्ण केला. देवा तिच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे आशीर्वाद देऊ. आणि 11व्या वचनामध्ये तिने असं म्हटलं, विवेक तुझे रक्षण करेल, विवेक तुझे रक्षण करेल, समंजसपणा तुला सांभाळेल. अंडरस्टँडिंग, समंजसपणा तिच्याकडे आहे आणि हा समंजसपणा तिला सांभाळणार आहे. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल. देवा अद्भुत रीतीनं प्रिशाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला एकत्र आणलं. खरोखर तुझे मार्ग अनन्य आहेत, सुंदर आहे. आम्ही नाही आमच्या बुद्धीच्या पलीकडच्या तुझ्या गोष्टी तो आम्हाला समजावून सांगत असतो. आज प्रिशाला मी तुझ्या हाती सोपत असताना ज्ञानानं बुद्धीनं तिला परिपूर्ण कर. समंजसपणा, नीतीचा मार्ग, धार्मिकता, सात्विकता सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये राहू दे प्रभूची. ती सूर्यवंशी परिवाराची किंवा घोडकी परिवाराची कन्या नाही देवा, ती तुझी कन्या आहे आणि तुझ्यासाठी तिच्यासाठी तुझ्याकडे उत्तम योजना आहेत. जगाच्या मलिन अशुद्ध गोष्टीपासून तिचा सांभाळ कर. जसं देवाच्या मंदिरातील देवाचं भक्त म्हणून परमेश्वरासमोर ती सादर होईल, पण देव त्याच्या भक्तांची उन्नती करतो हा अनुभव अनेक लोकांना तिच्या साक्षीच्या द्वारे येईल. माझ्या ज्ञानानं परिपूर्ण कर तिला.
तुझी संगती, तुझा सहवास तिच्यामध्ये लाभू दे. आणि ही सगळी लेकरं एकत्र असताना प्रभू तिला इतकं उत्तम मार्गदर्शक बनव की येणाऱ्या दिवसामध्ये सगळ्या लेकरांना घेऊन तिने प्रार्थना करावी, सगळ्यांना नीतीचा मार्ग दाखवावा, प्रत्येकाला बोध करावं. कारण तिच्याकडे जे अंडरस्टँडिंग आहे, हे विस्डम जे आहे, हे तुझ्यापासूनचं विस्डम आहे. आणि हे बापा की मी स्वतः तिच्यासाठी विनंती करत आहे की तिला तू या ठिकाणामध्ये राहत असताना सोलापूर मधलं तिचं वास्तव्य पुन्हा पुण्याकडे ज्यावेळेस ती जाईल ना, लोक तिला भेटतील ना, त्यावेळेस तिने लोकांनी तिच्याकडे पाहून म्हणावं जिथं तू गेली तिथून देवानं तुला घडवलं. तो अनुभव केलाय म्हणे. आशीर्वादित कर, तुझी इच्छा पूर्ण ते जाऊ दे. आईला प्रीतमला तुझ्या स्वाधीन करत आहे. सगळ्या त्यांच्या डोक्यातल्या चिंता काळज्या निघून जाऊ दे. कारण कोणी व्यक्तीने नव्हे, निर्माणकर्त्यानं तिचा हात आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि तिला पुढे घेऊन जा. हा परिवार तू आशीर्वादित कर. सगळ्यांबरोबर तू राहा माझ्या देवा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती केली म्हणतो. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, विशेषतः प्रिशा बरोबर आता आणि सदा सदा.